सुरुवातीला भाजप कमी ताकदवान होता, आम्हाला संघाची गरज होती. आता आम्ही सक्षम आहोत. भाजप स्वतःला चालवते असं जेपी नड्डांनी म्हटलंय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेपी नड्डा यांनी हे मोठं वक्तव्य केलं. तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये बदल झाले आहेत असं नड्डा म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी असताना पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती. त्यावेळी भाजपची क्षमता कमी होती. आता आमची क्षमता वाढली आहे. आम्ही आता आधीपेक्षा सक्षम झालो आहोत. भाजप आता स्वतःला चालवू शकतो. भाजप आता मोठा झाला आहे. या पक्षातील नेते कर्तव्य आणि भूमिका निभावत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. भाजप हा राजकीय पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वैचारिक पातळीवर काम करतो. नड्डा साहेबांची मुलाखत आलेली आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे, त्याला आरएसएसची गरज नाही. म्हणजे आता पुढच्या वर्षीचं 100वे वर्ष म्हणजे 16वे वर्ष धोक्याचं म्हणतात, तसं संघाला 100वे वर्ष धोक्याचं होते की काय, कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील. ही हुकुमशाहीची नांदी आहे. ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला, त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत. विचार परिवार हा आमचा अत्यंत आत्म्यासारखा आहे आणि विचार परिवाराचं मोठं योगदान आमच्या सर्वांच्या विजयामध्ये आहे. शेवटी विचार परिवाराने आमची भूमिका जी आहे ती एका राष्ट्रहिताकरता आहे. राष्ट्र प्रथम आहे आणि त्यामुळं तुम्ही त्या ट्विटचा वेगळा अर्थ काढू नका. खरं तर प्रचंड ताकदीने आम्ही सर्वांनी काम केलं आहे. आमच्या सर्व बूथवरच्या कार्यकर्त्यांनी, 35 लाख भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या संघटनेनी मागच्या 16 महिन्यापासून प्रचंड काम उभं केलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला निवडणुकीत दिसेल.